नमस्कार मंडळी, आज बघा आता आम्ही चाललो, आम्ही आता ऑफिसवरून सुटलोय. हे आमचे चंदनबाई. तर आता सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे आमचे जनार्दन साहेब, आमचे सर. तर मंडळी आता आम्ही जातो ते म्हणजे वाशी सेक्टर 14 महात्मा गांधी कॉम्प्लेक्स श्री इच्छापूर्ती सोमेश्वर मंदिर. तर एक सुंदर अशी पर्वणी. आम्ही एक आमंत्रण आहे आम्हाला सर्वांना, तर आम्ही तिकडे चाललो. खूप मोठी गर्दी असता, बरीच वर्ष झाली मोठा जल्लोषात उत्सव चालू होता तिकडे. तर आता आम्ही जातो. ट्रॅफिक आम्ही निघालो कोपरखान्यावरून. आता आम्ही वाशी येथे पोचूच, थोड्याच वेळात पोचू आम्ही. तर जाऊया तिकडे थेट इच्छापूर्ती श्री सोमेश्वर मंदिराकडे. चला मंडळी, खरं तर काय माहितीये, आज महाशिवरात्री म्हणजे कोकणातली दक्षिण काशी म्हटलं जातं. म्हणजे आमच्याकडे गावात म्हणजे श्री क्षेत्र कुणकेश्वराचं मंदिर. भरपूर भाविकांची गर्दी असता, पण काय आमका चाकरमाने का कामाच्या व्यापातून सुटका नसल्यामुळे आम्ही जाऊक नाही गावात. पण तरी देखील परमेश्वर सगळीकडे जा, तर त्या निमित्तानं का होईना आम्ही आता चाललो इच्छापूर्ती श्री सोमेश्वराच्या मंदिरात वाशी सेक्टर 14 येथे. थोड्याच वेळात पोहोचू आम्ही. तिकडचं प्रक्षेपण दाखवणार तुम्हाला. शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, काय जाऊ नका, बघत राहा. बरोबर जनार्दन? जय हरी. जय हरी. सुंदर असं देखावा मंडळी. हे देखील आपलं कर्तव्य. आपला माणूस हा मोठा झाला पाहिजे, त्यांचे विचार मोठे झाले पाहिजेत, त्यांनी केलेलं समाजाचं कार्य हे मोठं झालं पाहिजे. मंडळी, खरं तर सर्वप्रथम जसा प्रवेश करताच हे मस्तपैकी अशी कमानी सुशोभित, ती पण एक चांगली नक्षीदार इथे उभारली गेली आणि भाविकांसाठी एक विलक्षण पर्वणीच. बघता क्षणी मन मोहून जाणारं हे संपूर्ण वातावरण किती आल्हाददायक आहे तुम्ही बघताच. भाविकांची प्रचंड गर्दी भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी. खरंच छान. आणि मंडळी, भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा, आणि जय श्री राम बोलल्याशिवाय रवाचोच नाही. सुंदर असं हे एक चित्र म्हणा, त्यावर LED लाईट, श्री अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती. छान सुंदर. आता आपण थोड्याच वेळात जाऊ आतमध्ये दर्शनासाठी. फायनली आपण इथे पोहोचलेलो आहोत. हे चालू होतं, काय नाही आलं ते तुला सांगतो. काल दिवसभर हेच चालू होतं. आणि हे बघा आमचे मित्र श्री शिंदे साहेब यांच्या आमंत्रणास्तव आम्ही इथे आलो. त्यांनी अगत्याचं आमंत्रण दिलंय. त्यांच्याशी मुलाखत घेऊ आपण थोड्याच वेळात. महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. थोड्याच वेळात आपण त्याची पूर्ण मुलाखत घेऊ. आता पहिले श्रींचं दर्शन घेऊया, प्रभू शंकराचं. किती मोठा मंडप आहे. आपण सगळी इकडची व्हिडिओ तुम्हाला दाखवणारच आहोत. पहा पब्लिक किती भक्त. काकू आलेले आहेत. आणि हे बघा, ह्या जोडा बघा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. मंडळी, एवढी सगळी जय्यत तयारी आणि अगदीच त्या जय्यत तयारीची सोय सुद्धा येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसादाची सोय केलेली आहे. सुंदर आणि सुंदर अशी व्यवस्था केली आहे, तुम्ही पाहताय. आता थोड्याच वेळात दर्शन घेऊ आपण. चला तर.
दरवर्षी चाललेली ही परंपरा आणि दरवर्षीची चाललेली तयारी. चंदन भैया जनार्दन आहे. संपूर्ण मंदिराची कमानी एकदम सुंदर अशी LED लाईटच्या स्वरूपात आणि फुलांच्या स्वरूपात सुंदर अशी सजवलेली आहे मंडळी, तुम्ही बघताय. आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. चला तर. जे बाहेरून जे काही सुंदर असं दृश्य दिसत आहे त्यामधून खूपच मनाला समाधान मिळत आहे. आणि आता आपण मंदिरात जात आहोत मंडळी. चला. श्री इच्छापूर्ती श्री सोमेश्वर शिव मंदिर. हर हर महादेव. बरेच वेळा ऐकलं होतं आणि आज प्रत्यक्षात दर्शन होत आहे. खास बाकी श्रींची इच्छा. आणि मंडळी फायनली दर्शन ह्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेलं आहे. इच्छापूर्ती श्री सोमेश्वराचं मंदिर वाशी सेक्टर 14 येथे महात्मा गांधी कॉम्प्लेक्स. मंडळी त्यानिमित्ताने कोणीना हा छोटासा ब्लॉग हा आपला अविस्मरणीय राहील. खूपच खरंच ह्या कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांनी केलेली ही जय्यत तयारी, वर्षानुवर्षे करत आलेली ही परंपरा खूप छान, अगदी डोळ्याचे पारणे फेडून जाण्यासारखंच आहे. आलेल्या भाविकाला पूर्णतः सन्मान मानपूर्वक देणे हे त्यांचं कर्तव्य आहे, ते पार पाडतात आणि खूप छान महत्त्वाची गोष्ट आहे. खूपच मंदिराची सजावट खूपच छान तुम्ही पाहताय. मनाला प्रसन्न वाटलं. मंडळी खूप बरं वाटलं, कारण ब्लॉगच्या माध्यमातून तिथे गेल्यानंतर हा आमचा केलेला जाहीर सत्कार तिकडच्या स्थानिक नगरसेवकांनी आणि संपूर्ण रहिवाशांनी खूपच छान वाटलं. तर मंडळी भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर प्रथम दर्शन दिसतं ते नंदीचं, प्रभू नंदीचं दर्शन घेतलं. आणि आता आपण पाहतोय पूर्ण अशी मंदिराची संपूर्ण सजावट किती फुलांनी सुंदररित्या सजवलेले हे पहा तुम्ही. छान वाटतं ना, अगदी डोळ्यांचे पारणे फिटतात असं वाटतं. आणि खरंच नयनरम्य भाविकांची गर्दी आणि सालाबादप्रमाणे इथे केला जाणार हा उत्सव हा जल्लोषात साजरा केला जातो. संपूर्ण येथील रहिवासी त्याचप्रमाणे मोठ्या महान असे व्यक्ती आहेत, त्यांचं योगदान इथे केलं असतं. खूप छान आहे खरंच. हे मंदिर घडवण्यामध्ये ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला त्याचा सिंहाचा वाटा आहे. ज्यांच्या कृपेमुळे हे मंदिर बांधलं त्या आमचे सर्वांचे नागरिक लोकनेते गणेशजी नाईक उपस्थित झाले. त्यांच्यामुळे मंदिर बनलं, त्याच्यामुळे आपण मंडळी ऐकलात, खरंच संपूर्ण नवी मुंबईचे शिल्पकार म्हटलं जातं त्यांना. आणि 100% जो सिंहाचा वाटा आहे त्यांचा, जे म्हणजे लोकनेते आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेब यांचं आगमन सालाबादप्रमाणे यंदाही त्यांनी उपस्थिती दाखवली आणि भाविकांच्या गर्दीत असलेल्या भाविकांना सुद्धा ते भेट देत त्यांच्याशी सन्मानपूर्वक बोलत ते प्रभू श्री शंकराच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये प्रवेश करतायत. आणि सालाबादप्रमाणे यंदाही त्यांनी भेट दिली. खूप छान वाटलं. नाही आम्हाला सुद्धा एक आनंदाची पर्वणी म्हणजे आमचं देखील भाग्य, त्या निमित्ताने काय होईना त्यांच्याशी भेट घेता आली. खूप छान वाटलं खरंच. मंदिरासाठी त्यांनी खूप मोठं असं योगदान केलंय. खूप छान तुम्ही पाहताय त्यांचा चाललेला हा सत्कार समारंभ. खूपच छान मंडळी. हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा, कसा वाटलाय ते तुम्ही नक्कीच सांगा. त्यानिमित्ताने काय होईना हा ब्लॉग हा
अविस्मरणीय राहील तुमच्या मनामध्ये. आणि नक्कीच तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका बरं का. तुम्ही पाहताय नवी मुंबईचे जनक, नवी मुंबईचे शिल्पकार, लोकनेते श्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचा इच्छापुरती श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान यांतर्फे चाललेला होत असणारा हा सत्कार तुम्ही पाहताय. लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी 10 लाख रुपयाचे योगदान या मंदिरात हीच ईश्वरच्या भाविक या ठिकाणी दर्शन घेतात. त्यांची इच्छा पूर्ण होते. भविष्य काळामध्ये सोमेश्वर देवासमोर मी प्रार्थना करतो की या सर्व घटकांच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण कर. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंडळी फायनली आता दर्शन घेतल्यानंतर आम्ही चाललो आता महाप्रसादासाठी. महाप्रसादाची लाईन आहे, भाविकांची प्रचंड गर्दी आहे, तुम्ही पाहतच आहात. दिव्य भव्य असा सभा मंडप आणि त्यानंतर हा मानव निर्मित जो मंडप त्यांनी घातलाय, विद्युत रोषणाई जी आहे अगदी अप्रतिम. आणि महाप्रसादाची तयारी, येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसाद दिल्याशिवाय सोडणारच नाही. खूपच जय्यत अशी तयारी. आम्ही देखील इथे लाईनीत उभे राहिलो आणि महाप्रसादासाठी लाईन लावून महाप्रसाद घेत आहोत. खूपच छान. मंडळी सुंदर अशी व्यवस्था, साधारणतः हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती आणि त्यांची ही तयारी. आणि महाप्रसाद खायला या. हर हर महादेव. तुम्ही पाहत आहात तर मंडळी महाप्रसादाचं ग्रहण केल्यानंतर आता आम्ही निघालो परतीच्या मार्गाला. खूप छान वाटलं. प्रभू श्री सोमेश्वराचं दर्शन घेतलं. खूप छान, मनाला समाधान वाटलं. मनाची इच्छा आता बापा बघून घेईल, परमेश्वर बघून घेईल सगळ्यांनी. आता आम्ही निघालो. पण मंडळी निघाल्यावर आम्ही पाहतोय भाविकांची अजूनही गर्दी तेवढी, बरं तितक्या दुप्पटीने तिप्पटीने ही भाविकांची प्रचंड गर्दी. पहा, खरंच इच्छापूर्ती श्री सोमेश्वर मंदिर हे खूप जागरूक देवस्थान इकडचं वाशीमधलं. अजूनही गर्दी काही संपत नाही आहे. एवढी मोठी प्रचंड लाईन आहे आणि आम्ही जाताना हे पाहतोय. लहान म्हणू नको, मोठं म्हणू नको, म्हातारे म्हणू नको, पण प्रभूंच्या दर्शनासाठी, भगवान शंकराच्या दर्शनासाठी ही भक्त भाविक लाखोंच्या हजारोंच्या संख्येने उपस्थित वाशी येथे तुम्ही पाहताय. मंडळी, व्हिडिओ हा संपत आहे आणि आता तुमचा अभिप्राय द्या. महाशिवरात्री उत्सव सोहळा तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्कीच सांगा. माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचो आपलो माणूस निखिल. आणि हे जे हे पार्क दिसतंय ना मंडळी, ह्या पार्कमधून आता आम्ही पलीकडच्या हायवेवर जाऊ, तिथून ऑटो पकडून आणि डायरेक्ट जाऊ कोपरखंड स्टेशनला आपल्या घरी निघण्यासाठी. आणि तुम्ही पाहताय थेट समोर तुम्ही बघताय ही एवढी लाईन आहे भरपूर. हे बघा, भाविकांची प्रचंड गर्दी. जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंतची लाईन आहे. आणि ऑफकोर्स गावी असल्यासारखं भात झालो. हे बघा, हो हर हर असं बोलायचं. बघा कशी पब्लिक, प्रचंड भाविकांची गर्दी. आणि असं बघितल्यावर मग काय, गावची आठवण येतलीच. मग जवळजवळ मंदिरापासून समोरच्या असं ह्या गार्डनमध्येही प्रचंड तुफान गर्दी भाविकांची. अजूनही लाईन संपत नाहीये. जनार्दन, काय वाटतंय तुला? मस्त वाटतं.
बाकी काय दर्शन झालं, छान वाटलं खूप. महाप्रसाद घेतला, उपवासाचं देखील पूर्ण सोय होती आणि आता आम्ही निघालोय. महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अजून लाईन संपत नाही. भेटू मग. व्हिडिओ कशी वाटली ते सांगा, लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचो आणि तुमचो आपलो माणूस निखिल या चॅनलवरती. तर मंडळी, दर्शन झालेला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा, लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. श्री केशव शिंदे आमचे मित्र यांच्या ह्या निमंत्रणामुळे आम्ही इथे आलो. खूप छान वाटलं. इथे दिलेला सन्मान यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे. खूप खूप छान. समस्त MGM सोसायटीच्या रहिवाशांचे सुद्धा खूप खूप आभार, धन्यवाद, थँक्यू आणि व्हेरी मच. खूप खूप